अर्धा किलो चिकनला आहे ना स्वच्छ पाण्यात धुवून घेतलं आपण. त्याच्यानंतर बाकीची तयारी करू आपण. कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि टॅमॅटो, तेजपत्ता हे सगळं आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत. आता व्यवस्थित कांदा आपण असा व्यवस्थित लाल करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला मसाला व्यवस्थित तयार होणार. आपण काही वाटण टाकणार नाही आहोत त्याच्यामध्ये, आपण असंच करणार आहोत, जेणेकरून मस्त अशी व्यवस्थित अशी तेल सुटसपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आणि मग त्याच्यात टॅमॅटो टाकले. व्यवस्थित टॅमॅटो गळसपर्यंत आपल्याला ठेवायचं. मग त्यानंतर आपल्याला आपलं चिकन टाकायचं. सगळे मसाले वगैरे टाकले, लाल तिखट, मिरची पावडर, परत हळद, धने पावडर, परत चिकन मसाला, गरम मसाला, असं सगळं एकत्र करून त्याच्यात चिकन टाकून दिले. आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे त्याला, जोपर्यंत चिकन व्यवस्थित मसाल्यामध्ये कोट होत नाही आणि थोडंसं पाणी सोडत नाही. व्यवस्थित आपल्याला 10-15 मिनटं असं 10 मिनटं तरी आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं. मीठ वगैरे मी टाकलेलं अगोदरच. मग एक मस्त 2-3 उकळी येईपर्यंत आपल्याला झाकण ठेवून त्याला शिजवून घ्यायचं. कारण की आपण एकदम असं